आता बातमी नागपुरातून। नागपुरात युवक काँग्रेसचा बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा निघालाय। फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी काँग्रेसचा हा मोर्चा आहे। शिवानी वडेट्टीवार आणि कुणाल राऊतांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय, तर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलंय। तर जोरदार घोषणाबाजी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात येत होती। युवक काँग्रेसच्या मोर्चामध्ये सहभागी शिवानी वडेट्टीवार। आमची मागणी ही आहे की जे महाराष्ट्राचे निष्क्रिय गृहमंत्री आहे, ज्यांच्यामध्ये महाराष्ट्राचा पूर्ण लॉ अँड ऑर्डर पूर्ण कोसळला गेलेला आहे, त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे। बदलापूर सारख्या अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घटून राहिलेल्या आहेत। बदलापूरसाठी जे बदलापूरचा घटलेला आहे त्याचा तर निषेध आम्ही करतोच, पण जो ज्यांनी एक घाणेरडं काम केलं तो पकडण्यात आलेला, तरी त्याला फाशी नाही होऊन राहिली। उलटे खोटं बोलतात की आम्ही मागच्या केसमध्ये दोन महिन्यात फाशी दिली होती म्हणून। नागपूर जो गृहमंत्र्याचा स्वतःचा शहर आहे, तिथे 100 किलोची एमडीची फॅक्टरी सापडते आणि अशा अनेक गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडून राहिलेल्या आहे। लॉ अँड ऑर्डर पूर्ण प्रकारे कोसळला गेलेला आहे। तर अशा वेळे जर गृहमंत्र्यांना राजकारणपेक्षा दुसरं काही काम करायला वेळ नसेल तर त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि लॉ अँड ऑर्डरला परत आणण्यासाठी, परत लॉ अँड ऑर्डरचा सिस्टम मेंटेन करण्यासाठी आम्ही काय करू ते आम्हाला इकडे आंदोलन करायची गरज पडली। कारवाई केली, एसआयटीची देखील स्थापना झाली। पोलिसांनी कारवाई केली। काय कारवाई? आता सगळं माहितीच आहे ना कोणी केलेलं आहे, तर मग तुम्ही फाशी का नाही देता, हा आमचा प्रश्न आहे।